चारी वेद जयासाठी त्याचे नाम धरा कंठी न करी अनेक साधन कष्ट शिकावायावीन 18 पुराणाचे पोटी नामाविन नाही गोठी कष्ट शिकावायावीन न करी अनेक साधन कष्ट शिकावायावीन गीता जेने उपदेशिली तीही विटेवरी माऊली न करी अनेक साधन कष्ट शिकावायावीन तुका म्हणे सारधरी वाचे हरिनाम उच्चारी न करी अनेक साधन कष्ट शिकावायावीन विठोबा रघुनाथी जगननिहित पानी मंडनं मंडनाना तरुण तुलसीमाला कंदनं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि जय जय वसुद्धि उदारी प्रसिद्धि अनवरत आनंदी वर्षतीये पांडुरंगा करो प्रथम नमः पांडुरंगा करो प्रथम दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका संप्रदाय करू पांडुरंगाला प्रणाम करू ज्यांचा उत्सव चालू आहे एक देवता ब्रह्मा विष्णू महेश त्या दत्तात्रेयांना प्रणाम करू ब्रह्मीभूत बापू महाराज तळाशीकर जमलेले सर्व भाविक भक्त माझे परममित्र हरिभक्तपरायण देवडकर महाराज कोंडेकर महाराज काही ज्ञानानं वयानं थोर असणारी मंडळी सेवाधारी मंडळी आपणा सर्वांना प्रणाम करू आजच्या कीर्तन सेवेला प्रारंभ करायचा आहे।
जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामधून एक साधकाला साधन सांगतात. साधनं अनेक आहेत, काही कठीण आहेत, काही किचकट आहेत, काही सोपी आहेत, काही साधनं सर्वसमावेशक आहेत. त्यापैकी या अभंगातून एक साधन त्यांनी सांगितलेलं आहे, नामस्मरण. ज्याच्यासाठी 4 वेद निर्माण झाले, ज्यानं निर्माण केले, त्याचं कंठामध्ये नाम धरा असं म्हटलं. बाकीची साधनं का करता, महाराजांचा प्रश्न आहे. विनाकारण कष्ट करू नका असं त्यांचं म्हणणं आहे. आपल्याकडं काही पुराण आहेत, काही विद्या आहेत, काही कला आहेत. ही सगळ्यांची काही नावं पाठ करून महाराज होत नाही. ते श्री गुरु साखरे महाराजांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे, अशी ही भारतीय संस्कृती, अशी ही भारतीय परंपरा. त्यात तुमच्या 14 विद्या कोणत्या, 18 पुराणं कोणती, 64 कला कोणत्या, त्यांची सगळ्यांची नावं लिहिली आहेत. ज्या 18 पुराणांचं एक मनोगत आहे, त्यांचं एकच मनोगत आहे, नामाविन नाही गोटी. गोटी म्हणजे गोष्ट. ज्यांनी गीतेचा उपदेश केला, आज भारतीय संस्कृतीमध्ये फार मोठं लिमये सरांनी सांगितलं मला. आपल्याकडं आम्ही भजनी मालिकेमध्ये वाराचे अभंग म्हणतो ना. सोमवारी महादेवाचे अभंग, मंगळवारी देवीचे अभंग, बुधवारी कुणाचे अभंग. तेवढं चुकवून उपवास धरत नाहीत लोक. पांडुरंगाचा वार आहे ना तो बुधवार आहे, एकादशी आहे. याच एकादशीला गीतेची जयंती आहे. पर्व काळ असतो, कधीतरी येतो. माघ शुद्ध दशमी पाहून गुरुवार, ही कधीतरी माघवारी येते आणि त्या दिवशी मग पंढरपुरातल्या माळा पुरत नाहीत. नाही काय करतात पुढे मला काही माहिती नाही, पण माळा पुरत नाहीत. असा कधीतरी योगायोग येतो. ज्यांनी गीतेचा उपदेश केला तीच मूर्ती आज विटेवरी उभी आहे. सगळ्या साराचं सार जर काय असेल तर भगवंताचं नाम आहे. तुका म्हणे सार धरी, वाचे हरिनाम उच्चारी. एकंदर त्या अभंगाचा थोडक्यात भाव आहे. याचं विवरण जर आपण बघायचं झालं तर भारतीय संस्कृतीमध्ये, तत्वज्ञानामध्ये जर पहिलं काय असेल तर वेद आहे. अनेक जगामध्ये संप्रदाय आहेत, पावलोपावली त्यांचा अनुभव येतो. पण एक संप्रदाय असा आहे, तो वेदाच्या आधारावरती चालतो आहे आणि त्याचं नाव आहे वारकरी संप्रदाय. त्याचे तुम्ही आम्ही पायिक आहोत. श्री गुरु साखरे महाराजांचं एक महिन्याला मासिक प्रकाशन होतं. महाराजांनी सांगितलं, आम्ही जे यात छापणार आहोत त्याची पहिली ओळ आहे, वेदानुमोदित संत पुरस्कृत. त्या छापलेल्याला वेदाची मान्यता असणार आणि त्याला संतांनी पुरस्कृत. वेदानं आपलं मनोगत सांगितलं आहे. वेद अनंत बोलीला, अर्थ इतुकाची साधिला. त्यातून अर्थ निघाला. कोणाशी शरण जावे, कोणाशी शरण जावे, संसाराशी नाही म्हटलं. विठोबाशीच का, प्रश्नचिन्ह आहे ना पुढं. विठोबाशीच का. आपल्या हिंदू धर्मामध्ये काही देवता आहेत, काही देवता त्याची साधना फार कठीण आहे. गुरु दत्तात्रयांची साधना फार कठीण आहे. गुरुचरित्र जर वाचायचं झालं दिवसातून 3 वेळा आंघोळ करावं लागते, उघडं बसावं लागतं. आमचे महाराज लोक व्यासपीठावर बसले की पहिलं मळायचं नाही, रामकृष्ण हरे चालत. त्याचं फलही तेवढं सांगितलं आहे ना. एकोपी दत्तस्य कृतः प्रणामो दशाश्वमेधानि धृतेन तुल्या दशाश्वमेधी पुनरेति जन्मा दत्त प्रणामी न पुनर्भवाय. एक श्लोक आहे त्यामध्ये. 10 अश्वमेधाचं फल एक नमस्कार करताना प्राप्त होतं. नाही 10 अश्वमेध यज्ञ करणारा परत जन्माला येईल. दत्त प्रणामी न पुनर्भवाय अशा काही देवतेंचं वर्णन केलं आहे. इथं विठोबाशीच का म्हटलं असेल तर वैदिक परंपरेमध्ये विठ्ठल हा देव मानलेला आहे. ज्या देवतेकडं एकूण 3 गोष्टी आहेत.
तिला देव मानलेला आहे. तिचं कार्य आहे, तिची उपाधी आहे, तिचे गुण आहेत ना. यशस्वी अवतार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेत म्हणून तो भगवंतून षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान परमात्मा आहे. त्याचं कार्य काय असेल तर ज्ञानकर्म संन्यासयोगात त्यांनी वर्णन केलं आहे. पाठीमागले 3 अध्याय जमेला धरून भगवान परमात्मा अर्जुनाला उपदेश करताना असं वर्णन करतात, अर्जुना मी तुला जे ज्ञान आता सांगतो आहे, असोपूर्वी मी सूर्याला सांगितलं, मनुला सांगितलं, इक्ष्वाकुला सांगितलं, विवस्त्राला सांगितलं, आणि तेच ज्ञान तुला मी परत सांगतो आहे. पण जगात चांगली गोष्ट लवकर पटत. आताची कीर्तनं कशी आहेत तुम्हाला माहिती असेल. फार लाख माणसं होती कीर्तनला. काय काय सांगितलं काय कुणास ठाऊक. ते मग असे लेंबे सर म्हटले बघा, रिकामीच घरला गेले, काही कळलं नाही. कळायसारखं सांगितलं असतं तर कळलं ना माणूस. कळवून घेतलं तर परमार्थ आहे. नाही, त्याला काही मर्यादा आहे. कीर्तनाला परंपरा आहे. साधू संतांनी ज्यावेळी संप्रदाय उभं केला तर त्यांचा हा हेतू नव्हता. ऐशी कीर्तन मर्यादा या संतांच्या घरची ज्ञाना भक्ती विरहित इतर भक्तिज्ञाना गोष्टी न कराव्या, स्वानुभवे वैराग्याच्या युक्ती विवराव्या म्हणून पाठीमागलं 3 अध्याय जमेल धरून त्यांनी सांगितलं. पण अर्जुनाला ते पटलं नाही ना. अर्जुन म्हणतो, देवा सूर्य कधीचा, मनु कधीचा, इक्ष्वा कधीचा, तुम्ही कधीचं म्हणे त्यांना उपदेश करायला गेला. तुमची असंबंध भाषा आहे. असंबंध भाषा म्हणजे कळते नव्हे. श्री गुरु साखरे महाराजांचं एक वाक्य आहे असंबंध भाषेविषयी. 3 भाऊ समुद्राच्या काठावरती उभे राहिले होते आणि त्याने एका भावाने विचारलं, दादानो समुद्राला आग लागली तर मासे कुठं राहतील. दुसरा म्हणतो, तुम्ही गप्प बसा, अरे जरी समुद्राला आग लागली तर मासे झाडावर चढतील. थोरला म्हणला, तुम्ही दोघंही मूर्ख आहात. अरे मासे झाडावर चढायचे का बैल आहेत काय. म्हणजे तो म्हणतो बैल झाडावर चढतो, त्याला वाटतं समुद्राला आग लागते, त्याला वाटतं म्हणजे मासे झाडावर चढतात. म्हणजे कोण काय बोलतोय कळत नाही. तसं असंबंध भाषा आहे. मग नंतर देवाने सांगितलं, अर्जुना तुला अनंत जन्म आहेत, मागलं स्मरण नाही, त्याला जीव म्हटलं. आणि ज्याला मागलं स्मरण आहे त्याला देवाने संत म्हटलं. अजून काही अभंग आपल्याकडं आहेत, गुंत्यातलं आहेत. लंके माझी घरे किती ती आहे का. लंका कधी झाली, त्रेतायुगामध्ये. तुकोबाराय कुठले, कलियुगामध्ये. काही विद्रोही विचाराची मंडळी आहेत. हे धोतर लावलं म्हटलं की ते आडवे आले. बघा महाराज तुम्ही सांगायचं लोकांना ऐकायचे का, बरोबर आहे का. अहो त्रेतायुगामध्ये लंका, कलियुगात तुकाराम महाराज, तिथली घरं ती मापाय कधी गेली होती. ज्याला मागलं स्मरण, मागे बहुता जन्मी हेची करीत आलो आम्ही. संतांचं वचन आहे ते, त्यांचा अवतार म्हटलं आहे. ज्याला मागलं स्मरण नाही त्याला जीव म्हटलं आहे. आम्हाला मागलं स्मरण नाही, जीव म्हटलं आहे आम्हाला. आणि संतांनी देवाना मागलं स्मरण असल्यामुळं अवतार म्हटलं आहे. धर्मरक्षावय अवतार घेशी आपुल्या पाळीशी भक्तजना, किंवा अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जनजड जीवा. आणि त्यामुळं भगवंताने सांगितलं, अर्जुना तुला मागचं स्मरण नाही म्हणून तुला जीव म्हटलं आहे. मागलं स्मरण नाही म्हणजे मागला जन्म नाही असं नाही. देश वेश मोहे माझा सहज फिरत आलो, देश वेश मोहे माझा. अतिशय कमी भजने म्हणजे काकडाने हरिपाठाला. देश वेश नोहे माझा सहज फिरत आलो, करू सत्ता कोणावरी पोटी स्थिर राहिलो. पाय डोळे म्हणता माझे तीही कैसा मोकलिलो, परदेशी नाही कोणी अंध पांगुळ झालो. माझा देश नव्हे वेश नव्हे, अनंत जन्माच्या शिवभाषी विहित निषेधून कर्माप्रमाणे मी इथपर्यंत फिरत आलो आहे. करू सत्ता कोणावरी, कुणावर सत्ता करी. इतर का स्थिर आहे का. चालता वाट पुढे भय वाटते चित्ते, बहुत जन गेले नाही आले मागोती. न देखो काय झाले कान तरी ऐकती, बैसलो संधिभागी. संधिभागी याचा अर्थ आहे मी जन्माला आलो आहे, मृत्यू नाही पावलो, आता माझी करी चिंता. आपलं आहे सांगितलं. आणि ज्यांना मागलं स्मरण केलं देवाने संत म्हटलं. भगवंताने सांगितलं, अर्जुना तुला अनंत जन्म आहेत आणि मलाही अनंत अवतार आहेत. अनंत अवतारामध्ये माझं एक कार्य आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं, किंवा परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. अजून एक श्लोक आहे बघा. अनन्यचिंतयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम मोहाम्यहं. माझं एक कार्य आहे, भक्त रक्षण दुष्ट संहार. म्हणून ज्ञानोबांनी स्पष्ट वर्णन केलं. देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम कोणाचे, भक्ताचे. कोणाचे म्हणून शंका निर्माण होईल ना पुढं. अद्भुत, अद्भुत शब्दाचा केवढा अर्थ बघा. त्यात निसंकोचपणे अद्भुत प्रेम भक्ताचे, सारथेपण पार्थाचे करीतू असे. ध्वजस्तंभावरी वानरू तू मूर्तिमंत शंकरू, सारथे शारंग धरू अर्जुनेशी. पायी पाठीशी घातला आपण पुढा राहिला, त्यांनी पांचजन्य स्फुरीला अवलीळाची. त्या भगवान कृष्णाला बाप होता, आई होती, पत्नी होती, भाऊ होता, मुलं होती, बहीण होती. पण भगवद्गीता सांगितली कुणाला,
याला म्हटलं अद्भुत प्रेम. जे न सांगे माता देवकीशी, जे न सांगे पिता वसुदेवासी, जे न सांगे बंधू बळीभद्रासी, ते गुह्य अर्जुनेशी बोलत. देवी लक्ष्मी एवढी जवळीक, परी तेही न पाही प्रेमाचे सुख. अर्धांगी होती. नाही, भागवतामध्ये असं एक चिंतन आलेलं आहे. भगवान कृष्ण रुक्मिणी माता एकांतामध्ये असताना त्या ठिकाणी उद्धव गेला. उद्धव गेल्यानंतर त्या रुक्मिणी मातेला लाथ मारून बाहेर काढली भगवंतानी आणि आपल्याबरोबर पोटाशी धरला. कुणाला? उद्धव आला. अद्भुत प्रेम. तसा भक्त असेल तर हा, त्यातलं आणि वर्गीकरण केले महाराज 7व्या अध्यायामध्ये. अर्थो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानीचे भरतर्षभ. अर्थो तो आरतीचे निव्याजे, जिज्ञासू तो जाणावे लागे भजे, तिजेने तिने इच्छिजे अर्थसिद्धी. आणि मग चौथी याची अर्थ नाही, जिज्ञासू नाही, अर्थार्थी नाही, जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपली हाती रिगाला भक्ती पंथी जगात येतो, त्याला भक्त म्हटलं आहे. यो मद भक्त समी प्रिया तेशा मेहम समुद्रतापासून पुढे 4-5 श्लोक आहेत बघा. त्या श्लोकांनी 12व्या अध्यायातलं युक्त जो आहे यो मद भक्त, त्या भक्तासाठी त्यांनी म्हटलं आहे. अजून पुरुषार्थ आम्हाला कळणे, फक्त आम्ही मोक्ष गाठायला चाललो आहोत. बाकीचे पुरुषार्थ बघा नव्हत का? धर्माविषयी तिले मी सर बोलले. अनेक वक्ते अनेक बाजूने धर्माबद्दल बोलतात. आम्ही रामबागेमध्ये श्री गुरु यशोधर महाराजांचं ऐकलं परवा आषाढी वारला. धर्म शब्द हा संकोचित नसून व्यापक आहे. आणि एकमेव धर्म कोणता असेल? भागवत धर्म आहे. ठाम त्यांनी सांगितलं. सगळ्यांच्या हृदयामध्ये जे चैतन्याचं अस्तित्व आहे, जो मानतो आहे संप्रदाय, आणि तो ज्या संप्रदायाचा धर्म आहे तो धर्म व्यापक आहे. मग अनेक बाजून त्यांनी अनेक चिंतन सांगितलं आहे. असं मनुष्यानं त्या धर्माप्रमाणे वागावं. जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवन, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. धर्माप्रमाणे अर्थ असावा. नाही, अर्थ म्हणजे कळतो नव्हे. सगळ्या अभंग गाथ्यामध्ये उलटे आहेत. तुका म्हणे धनासाठी देती प्राण, धन मिळवणे पोटी सवे नेरे लंगोटी, द्रव्याचे मागे कळी काळाचा लाग. तुका म्हणे संग खोटा त्याचा, तुका म्हणे संपदा जयाची एवढी, सांगा ते कवडी. बरं, असा एक अभंग आहे जोडून या. हे कसं काय महाराज डबल बोलतात? त्याचा एवढाच एकच अर्थ आमचे गुरु सांगायचे. आपल्याकडं तिन्ही आश्रम ज्या आश्रमावरती अवलंबून आहेत त्याच पुरुषाला सांगितलं जोडून या धन. असा कोणता आश्रम आहे? गृहस्थ आश्रम. संन्यासी असेल, वानप्रस्थी असेल, ब्रह्मचर्य असेल, त्या सगळ्यांनी मधुगिरी भिक्षा मागाय कुणाकडे जायचं? त्याच्याकडं. त्याला सांगितलं म्हणजे काय कसंही नाही सांगितलं, जोडून या धन. व्यवहार उत्तम ठेवा म्हणून झालं. उत्तम व्यवहारानं कमवलेलं आहे त्याच्याविषयी आसक्त राहू नका. भागवतकारांनी त्याच्याविषयी 15 अनर्थ सांगितले. स्तेयम हिंसा नृतन दंभम काम क्रोध अस्मयो मदा भेदो वैर अविश्वास संस्पर्धा व्यवना नीच. जाणारच आहे ते. अनासक्त राहा म्हटलं आणि उदास राहून विचार करून वेचकरी म्हटलं. वेचकरी म्हणजे खर्च करी. आता कुठं खर्च करायचं ते आपलं आपण ठरवायचं. कुठेही माणसं खर्च करतात. सगळं सांगितलं बसलं तर हे टेप होते नाही महाराष्ट्रातले. आता हे तुमचं वधूवर हे मंगल करायला हे चाललं ना, ते आता जायची वेळ येते ना, ते ब्राह्मण आणि त्या अक्षता हे राहिलं बाजूलाच महाराज. बाकी सगळं उदास विचार आहे, वेचकरी. असे शेकडो आहेत महाराज. जे वेदबाह्य कर्म आहेत ना, अशी मनुष्याकडून शेकडो कर्म घडतात. मी मग लोकांना सांगतो काय करायचं महाराज, एवढं सगळं केलं पर भगवंतानं आम्हाला कसं सुख देईल सांगा ना महाराज. त्याप्रमाणे चाललाच तर सुख. म्हणून ही कथा कीर्तन प्रवचन आहेत महाराज. यात काहीतरी मनुष्यानं घेतलं पाहिजे आपल्याकडून. काहीतरी वाम मार्ग आहे तो सोडून दिला पाहिजे. संतांच्या प्रमाणे मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते असं चाललं पाहिजे आपल्याला. म्हणून अर्थ हा धर्माप्रमाणे असावा आणि काम सुद्धा धर्माप्रमाणे असावा. आता काम धर्म पण तुम्ही कसा म्हणशीला तर भागवताच्या 5व्या अध्यायामध्ये काही चिंतन सांगितलं आहे बघा. वेदे न करिता प्रेरणा सहज विषयावरी वासना सकळ स्वभावे जना सदा जाण सर्वाशी. या सगळ्या जर आपण ओळ्या बघितल्या तर वेदाचं एक मनोगत आहे. वेदानं तुम्हाला काही जर प्रेरणा नाही केली असती तर माणसाची सहज वासना विषयावर आहे, देवावर भजनावर मुळीच नाही. मग त्या विषयातून प्रवृत्त करणं हे वेदाचं आणि संतांचं कार्य आहे. आणि म्हणून वेद तुम्हाला एक प्रमाण आहे. म्हणून त्यात कामाविषयी भरपूर तिने वर्णन केलं आहे. आता ते सगळे मी सांगितल्यापेक्षा काही बाजारात वाङ्मय मिळतं संप्रदायामध्ये, त्यात बघा तुम्ही त्या भारतीय संस्कृतीमध्ये त्यांनी वर्णन केलेलं आहे. कुठले दिवस वर्ज्य आहेत त्या कामासाठी, कुठले दिवस ग्राह्य आहेत, कुठली तिथी ग्राह्य मानली आहे, कुठली तिथी वर्ज्य मारली, हे गृहस्थ असेल पुरुषांना जमेल धरलं पाहिजे. आणि त्याप्रमाणे जर काम घडलं, हे तिन्ही जर साधनं योग्य झाली तर परमपुरुषार्थ प्राप्त होतो मोक्ष. तो मोक्ष जगाला वाटत चालला आहे, त्याला त्यांनी भक्त म्हटलं. अशा भक्तासाठी भक्तारा के पायापाशी दुर्जनाशी समर, त्या भक्ताच्या मागे पुढे उभा राहे सांभाळ. मागे पुढे भक्त
रक्षणार्थ गाथ्यामध्ये अनेक प्रमाण आहेत. मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली आघात निवाराया, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काही चसाकडे पडून येतील. भक्तही ठामपणे सांगताहेत, आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट, हे त्या देवतेचं कार्य आहे, त्याचे गुण आहेत. आणि त्याची उपाधी कोणती असेल तर माया विशिष्ट चैतन्य, त्याला ईश्वर असं म्हटलेलं आहे. अविद्या विशिष्ट चैतन्य, त्याला जीव असं म्हटलं आहे. दया विशिष्ट चैतन्य, त्याला संत असं म्हटलं आहे. म्हणून त्या काळातल्या साधू संतांच्यावरती त्या समाजातल्या मंडळींनी एवढे अपकार केले, पण अपकार्यावरती उपकार करणारा त्याला संत आणि देव म्हटलं. उपकार्यावरती अपकार करणारा त्याला जीव म्हटलं. ज्ञानोबा यांनी ज्ञानेश्वरीमध्ये तिघांचंही वर्णन केलं आहे. अपकारी, उपकारी, परोपकारी. अपकारी कसा असतो? तैसे मने वाचा काये, भलतया दुःख देत जाये, स्वार्थ साधता न पाहे पराचे हित. आपला स्वार्थ होताना दुसऱ्याचं काहीही होवो अपकारे. अजून एक प्रमाण आहे. ही लाईट निघून गेली तर आपण इथं दिवा म्हणून मेणबत्ती लावतो. मेणबत्ती लावली म्हटलं एवढी फुलपाखरं येतात, त्यांचं मनोगत ज्ञानोबा वर्णन करतात. हा दिवाही विजवायचा आणि आपणही मरून जायचं, जगालाही अंधारात ठेवायचं. कुणाचा फायदा झाला सांगा? आपण अंगी जळेल नागवी जगाचे डोळे, पतंग जैसा सळे दीपाचे निम. पण असा एक वर्ग आहे, तो आपला ऐहिक जीवन जगून थोड्याफार अंशानं दुसऱ्यावरती उपकार करतात. त्याला दोन उदाहरण दिली आहेत. फेडीत पापताप पोकीत तिरीचे पाद, समुद्रात जाय अपगंगेचे जैसे, जगाच्या अंधे फेडीत स्त्रीची रावळे उघडीत, निघे जैसा भासोत प्रदक्षिणा. आणि असा एक वर्ग आहे, देह कष्टविती पर उपकारे, संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला, येत उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी. धन्य ते संसारी दयावंत, सगळ्यांना धन्य म्हटलं. जे दयावंत त्याला धन्य म्हटलं. काही काही अभंग आहेत बघा. वासुदेवामध्ये एक अभंग आहे, धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. त्यात एक पद महाराज सारखं झोंबते, जाणीव शानीव ओझे सांडून या. जाणीव म्हणजे मी एक जाणता आहे, हे एक ओझं आहे आमच्यावरती, आणि जगात मीच एक शहाणा आहे, हेही ओझं आहे. हे दोन्ही जनी सांडलीत, जाणीव शानीव ओझे सांडून या दुरी, आपण वस्ती कर वर्तत असे संसारी. धन्य जगी, त्याला धन्य म्हटलं. आपण जीवनामध्ये आहे ना, ही दोन्ही ओझं सांडून जगतो आहे, त्याला धन्य म्हटलं. असे विरळे धन्य आहेत महाराज. म्हणून त्यांनी वर्णन करताना असं वर्णन केलं आहे की उपाधी भेदानं नटले आहेत, पण स्वरूपाकडून एकच आहेत. शंकराचार्यांचा एक श्लोक आहे, एकमेवा अद्वितीयम ब्रह्म नेह नानास्ति किंचना, ब्रह्म सत्य जगन मिथ्या जीव ब्रह्म ना. प्रश्रुती वर्णन करते आहे, ब्रह्म सत्य हे जगन मिथ्या आहे, जीव हा ब्रह्माचा अंश आहे. जीव कसा आहे? ब्रह्म सुखरूप आहे, जीव ही सुखरूप आहे, पण असून सुखरूप आपला मानतो हे दुखरूप. याला संगती संग म्हटलं आहे. तर तुमच्या अध्यात्मामध्ये परत तुमचे संशय आलेत, प्रमेगत संशय, प्रमाणगत संशय, विपरीत संशय, परत असंभावना आल्या, म्हणजे तुमच्या प्रमाणासंभावना, अजून तुमचा अध्यास आले, संसर्गाध्यास, स्वरूपाध्यास, अनन्याध्यास. हे सगळं जीवाच्या पाठीमागं अनादिकालापासून लागलं. हे वास्तविक जर आपण बघितलं तर महाराजांचा एक अभंग आहे, मुक्त कासया म्हणावे बंधनची नाही ठावे. तो लोणारे असतो ना, लोणारे, त्याची 100 भर गाढवं, दिवसभर तो काम करतो आणि काम करून संध्याकाळी घरी आल्यानंतर त्यांना दारात उभं करतो. मग सगळ्यांना बांधायला एवढी ती बिरडी कुठली आणायची, त्याच्या पुढच्या आणि मागच्या पायाला घासून तो हात फिरवतो. रात्रभर गाढव पाय उचलत नाही का? त्याला वाटलं आहे मला मालकानं, तसं आम्हाला वाटतं आहे कुणीतरी आम्हाला मुक्तच आहोत ना महाराज. हा सिद्धांतही शास्त्रामधला. आणि असा असणारा मुक्त, पर त्याची उपाधी कोणती असेल तर ती अविद्या आहे. ती निघून जाण्यासाठी सगळा खटाटोपा आहे. म्हणून ती निघून जाण्यासाठी एक साधन सांगितलं आहे. साधनं अनेक आहेत. वेद ज्याने निर्माण केला, ज्याच्यासाठी निर्माण केला आहे तो भगवान परमात्मा, त्याचं नाम कंठी धरा म्हणून सांगितलं. आता अनेक साधनं आहेत आपल्याकडं. काही योग मार्गाने जातात. जर अध्यायवार संगती आपण बघितली तर 9वा अध्याय हा राजविद्या राजगुही योग आहे, 10वा अध्याय हा विभूती योग आहे, 11वा अध्याय हा विश्वरूप दर्शन योग आहे, आणि 12वा अध्याय हा सगुण भक्ती योग आहे. अध्यायाच्या शेवटी पुढच्या अध्यायाची संगती लागते आहे. म्हणून विभूती योगामध्ये आपण जर चिंतन बघितलं तर भगवंतांनी अर्जुनला भरपूर विभूती सांगितल्या. अंगीची या रोमा किती, जयाच्या तयाशीनं गणविती, तैशी या माझ्या विभूती असंख्य मत, सगळं सांगितलं त्यांनी. परत त्यांनी 75 मुख्य सांगितल्या. सर्पामध्ये वासुकी मी, मुनीमध्ये उष्णाचार्य मी, पांडवामध्ये अर्जुन मी, आणि त्या 10व्यातली एक शेवटची ओवी आहे, जेत जेत संपत्ती आणि दया
दोन्ही वस्ती एके ठाया ते ते जाण धनंजया विभूती माझी. जिथं संपत्ती आहे, दया आहे, हे दोन्ही एके ठिकाणी नांदतं माझी विभूती. पण मृत्यू लोकांमध्ये हे दोन्ही एके ठिकाणी बघायला मिळत नाही. संपत्ती भरपूर आहे, दया नाही ना. दया भरपूर आहे, संपत्ती नाही. सगळं सांगितलं 10व्यामध्ये. आणि मग अर्जुनाची इच्छा निर्माण झाली, मला ते तुम्ही सांगितलं आणि मी फक्त ऐकलं, मला बघायची इच्छा आहे. दाखवायचं चालू केलं, बघ म्हणून सांगितलं. तेव्हा अर्जुन म्हणतो, देवा सरोग काय जाणे निदान रोगाचे. एखाद्या माणसाला रोग निर्माण झाला तर डॉक्टरकडे जावं लागतं, तुम्ही बघा म्हणता. अहो दृष्टी नाही ना मला. मग ती दृष्टी दिल्यानंतर असं त्याला दिसलं की मी म्हणतो असा हा भगवान परमात्मा नाही, हा जगाचा ग्रास करतो आहे. द्रोणाचार्य गेले, भीष्माचार्य गेले, कृपाचार्य गेले, सगळे कौरव चालले, देवा आता मला एवढा वाचव. त्यावेळी 2 शब्द वापरले, अर्जुना तू धसाळ आहेस, गावंडी आहेस. आणि मग त्यातून 12वा निर्माण झाला. एवढी सगळ्या तुझ्या विभूती म्हणजे रूप तर मुख्य किती आहेत. एवं सतत युक्ताय भक्ती स्वापर युपासते ये चाप्यक्षर अव्यक्तम तेशा की योग वित्तमाम. तरी सकळ विराधी राजू जो सोमवंशी विजय ध्वजू बोलता झाला आत्मजू पंडोंद्रुपाचा कृष्णा ते म्हणे अवधारिले. वर्णन केलं सगळं का व्यक्त आणि अव्यक्तम हे तुझी एक निभ्रांत. भक्ती पावी व्यक्त अव्यक्त युग या दोन्ही जी वाटा वर्णन केलं त्यांनी. 2 वाटा आहेत, एक अव्यक्ताची आणि एक व्यक्ताची. आम्हाला सोपस्कर कोणती. आणि मग त्यांनी सांगितलं जे निर्गुण परब्रह्म आहे ती देवा नाही नाम, देवा नाही रूप, देवा नाही ठाव काही कोटी. ज्याला नाव रूप नाही त्याचं नाव निर्गुण आहे, अव्यक्त आहे. स्वगत सजातीय विजातीय भेदरहित असणारं ते निर्विकार शुद्ध चैतन्य असंग आहे, व्यापक आहे, विभू आहे, त्याला ब्रह्म म्हटलं. त्याची प्राप्ती होण्यासाठी थोडासा योग मार्ग त्यांनी सांगितला आहे. तो क्लेशकारक म्हणून सांगितलं. योगाचे वाटा निघालेगा सुभटा, दुःखाचाचे वाटा भागा आला. क्लेशोदिक रस्तेशा अव्यक्ता सक्त चेतसाम. अव्यक्ता ही गतिर्दुःखम देह उद्भिर वाप्यते. तहाने तहानाची पियावी, भुकेल्या भूकचे खावी, अहोरात्र व्हावी. हे सगळं वर्णन केलं त्यांनी. आणि मग शेवटी सांगितलं दुःख पदरात पडणार आहे. योगाच्या वाटेने गेलं तर निर्गुणाची प्राप्ती होते. पण त्यासाठी मी निर्गुणाचा सगुण झालो आहे. कशासाठी? माझ्या भक्तासाठी. भक्त कोणता? इथून पुढे त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून हा योग मार्ग कठीण आहे. ज्ञान मार्गासाठी साधन चतुष्टय संपन्नयुक्त अधिकार लागतो. भगवद्गीता 3 भागामध्ये आहे. ज्ञानोबरायांचे एकूण 5 ग्रंथ. ब्राह्मणाला संध्या अशी वारकऱ्याला संध्या म्हणजे हरिपाठ. पहिले 9 अभंग झाले की भजन घातलं, परत 9 झाले की भजन घातलं. अशी ज्ञानेश्वरी सुद्धा आहे. श्रुतीची कोडीस्वानी कांडत्री निरूपणी. कांड म्हणजे विभाग आहेत. अहितापासून काढिती हित देवनी वाढविती नाही गा श्रुती परवती माऊली जगा. अनहितापासून काढून जिचं हित जीवाचं करणारी कोणती श्रुती असेल तर तो वेद म्हणजे ती ज्ञानेश्वरी आहे. तिला माऊली असं म्हटलेलं आहे. पहिला कर्म भाग आहे, दुसरा उपासना भाग आहे आणि तिसरा ज्ञान भाग आहे. आता हे 3च भाग का सांगितले? 5 नाही का सांगितले? 2 नाही का सांगितले? तर शास्त्र असं वर्णन करतं जीवाच्या पाठीमागं अनादिकालापासून काही दोष आहे. मल विक्षेप आणि आवरण हे सगळे विचारसागरामधलं आहे. ते मल म्हणजे पाप आहे, विक्षेप म्हणजे चंचलता आहे, आवरण म्हणजे स्वस्वरूपाचं अज्ञान आहे. 2 दोष मनुष्याच्या साधनाद्वारा निघून जातील. अनंत जन्माच्या निष्काम कर्मानं नामस्मरणानं मलदोष निघून जातो. अनंत जन्माच्या निष्काम उपासनेनं चंचलता निघून जाते. आवरण निवृत्तीसाठी सारखा धडपडतो आहे. कायमी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, आईशे तुम्ही सांगा संत करा समाधान चित्त माझे. काय हे खंड येईल कर्म, काय हे खंड येईल कर्म. निघून गेलेला साधन चतुष्टय संपन्नयुक्त अधिकारी सारखा धडपडतो आहे. जो गुरूंच्या शोधामध्ये आहे तो ज्ञानाचा अधिकारी आहे. आता ती साधनं आपल्याकडं आहेत नाहीत मी काही सांगू शकत नाही, कारण 10 जवळजवळ साधनं आहेत. आमच्या तळाशेकर महाराजांचे एक शिष्य तुकाराम चव्हाण म्हणून हानिमनाळचे, ते रंगनाथ महाराज परभणीकर गुरूंच्याकडे असायचे. आणि रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी हे दादा महाराज साखरे महाराजांचे शिष्य. त्यांची गुरूंच्या एवढी निष्ठा होती. दादा गुरूंच्या गावी गेले होते परभणीला.
आणि रंगनाथ महाराजांच्या घरी गेले. दोघं बोलत बसल्यानंतर ती कोपऱ्यामध्ये एक म्हातारी होती, ती काहीतरी बडबडायची. दादा म्हटले, रंगा ती म्हातारी उचल आणि तळ्यात नेऊन टाक. ती गुरुजी गेली आणि ती म्हातारला उचललीच. दादा म्हटले, रंगा काय करतोस, तुम्ही माझे गुरु आहात ना, गुरूंचा शब्द प्रमाण म्हणजे प्रमाण. अरे मी म्हटलं म्हणून का टाकतोस काय म्हटले. सांगून झालं. माझं त्या परभणकर गुरूंच्याकडे त्यांचं चिंतन असायचं आणि ते भरपूर असं म्हणजे वेदांत सांगायचे चव्हाण महाराज. आता त्यांनी सांगताना सांगितलं होतं की श्रवणामधले काही दोष आहेत. विप्रलप्सा, कर्णा पाठव. आम्ही वाटतं काय गेलो होतं, बुवा आला होता, जरा उंच होता, फेटा पांढरा खड बांधला होता, बरा होता बुवा. नाही महाराज, त्या श्रवणामध्ये अजून अंगी श्रवण आहे, श्रवणाचं मनन आहे, षड्लिंगपूर्वक श्रवण आहे, मननाचं म्हणजे तुमचं निधिध्यासन, तत्वम पदार्थ ही अंतरंग साधनं ज्ञानीपुरुषाला गरजेची आहे. आणि बहिरंग साधनामध्ये पहिलं साधन कोणतं असेल, विवेक आहे. संत संगतीने आत्मा अविनाशी, बाकी सगळे विनाशी, चंचल असा बुद्धीचा निश्चय होणे, त्याला विवेक म्हटलं. बुद्धी निश्चय करायला तयार नाही महाराज. अनंत बुद्धीचे तरंग क्षणक्षणा पालटे रंग, धरू जाता संगतोची होय बाधक. म्हणजे बुद्धी निश्चय आत्मज्ञान धनोबराचे प्रमाण आहे. जोपर्यंत तुमची आमची बुद्धी निश्चय करेल तोपर्यंत तुम्हाला आत्मज्ञान होणार नाही. म्हणून त्या बुद्धीचा संत निश्चय व्हायला पाहिजे. याला विवेक म्हटलं. विवेक हा परमार्थाचा पाया आहे आणि याच्या पुढचं वैराग्य आहे. इहलोकापासून ती व्याख्या लिहिली त्यांनी. पण ज्ञानोबा कसं वर्णन करतात बघा. अनात्म पदार्थाविषयी आपल्या अंतकरणामध्ये वैरागी पाहिजे. वमिलिया अन्ना लाळण घोटी रसना, का अंगणी शालिंगना प्रेताची या, विष खाणे नागवे, जळत घरणरी घवे, व्याघ्र विवरण करेवे वस्ती जेवी, तैशी संसाराया समस्तता, जाणी जे जे अनित्यता. मग वैराग्य दौडिता पाटलं. ती वैराग्य प्राप्त मी सांगितलं. आता वैराग्यामध्ये अजून भरपूर प्रकार आहेत. त्यामध्ये ही 2 मुख्य साधनं सांगून परत त्यांनी 6 सांगितले आहेत. मनोनिग्रह पाहिजे, शम. इंद्रिय निग्रह पाहिजे, दम. आमची दिंडी चालली होती पंढरपूरला. एक हॉटेलवाला आला, चहा घ्या म्हटला. मी म्हटलं मी नाही चहा पिणार. अहो एवढा देतो आहे. मी म्हटलं बोर्ड तरी वाचा. ते बोर्डाकडे बघायचं नाही, चहा प्यायचं नाही, जायचं. म्हणून निग्रह नाही ना महाराज. तेवढं अस्कर फुडावरती बघायला मिळतं बघा. मालकाने सांगितलं ना थांबायचं नाही, चला निघाले. आमच्यात नाही, निम्मी अर्धी अशी बसतात, निम्मी अर्धी पितात. म्हणजे म्हणून निग्रह नाही. दम म्हणजे इंद्रिय निग्रह नाही. वेद, गुरु, संत, शास्त्र, देव, श्रद्धा पाहिजे, विश्वास पाहिजे आपल्याकडं. अजून ती शम, दम, श्रद्धा, उपरम, कोणत्याही कार्यामध्ये विधी पाहिजे. अजून तितिक्षा म्हटलं आहे, मनाची एकाग्रावस्था, समाधान म्हटलं. ही सगळी साधनं घेऊन गुरूंच्या शोधामध्ये आहे, तो ज्ञानाचा अधिकारी आहे. ही जमतील न सगळी साधनं आपल्याला. हाही मार्ग कठीण आहे महाराज. 2 दोष अगोदर गेलेले पाहिजेत महाराज. पाप गेलं पाहिजे. पापातले अनेक प्रकार आहेत. कायिक पाप, वाचिक पाप, मानसिक पाप. महापापामध्ये परत 5 प्रकार पडतात. सुरापान, ब्रह्महत्या, परसदारागमन, गुरुपत्नीकडे वाकणं बघणं, चौघांची संगत करणं महापाप आहे. हे निघून गेलं पाहिजे. चंचलता निघून गेली पाहिजे. आवरणीसाठी यथार्थ गुरूंच्या शोधामध्ये आहे. त्याला परमार्थाला अधिकारी म्हटलं. ते गुरूंचं कोण गुरु आहेत त्यांना त्यांनी म्हटलं आहे श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ, कृपाळू. 6 शास्त्राचा अध्ययन झालेला, शिष्याच्या शंकेचं निरसन करता येणारा, असो ऐसा कुठे आठवायची नाही, ब्रह्मनिष्ठ आहे आणि सहज बोलणे, हित उपदेश करुणी सायाशी कृपाळता आहे. हा ज्ञानाचा एक अधिकारी आहे. हाही मार्ग कठीण आहे. अजून तुमचा योगमार्गही कठीण आहे. पण अजून एक मार्ग गुंतागुंतीचा आहे. किम कम किम कर्मिती कव पेत्र मोहिता, कर्म म्हणिपेते कवन अथवा अकर्मिका हे लक्षण, हे विचारता विचक्षण गुंफून ठेले. वर्णन त्यांनी केलं आहे. कर्म कोणतं, अकर्म कोणतं, विकर्म कोणतं, निषिद्ध कोणतं, काम्य कोणतं, प्रायश्चित कोणतं, नित्य कोणतं, नेहमी काही कळत नाही. दुसऱ्याने आपलं कानाला हात लावलं पंढरपुरामध्ये, सगळ्यांना लावायचं. मी त्या अधिक महिन्यात गेलो पंढरपूरला, बारीमध्ये उभं राहिलो. मी कधी बारी चुकून दर्शन घेत नाही, राहिलं तरी चालेल. पण लोक दाबादाबी करून घेतात, हे गुन्हा आहे वारकरी संप्रदायामध्ये. अजून तत्व कळतील असं मी काही सांगू शकणार नाही. आणि ते बाहेर उभं राहिलं. पुढं कोणातरी एक माणसाची काहीतरी वस्तू खाली पडली, तो खाली वाकला. सगळी मागली खाली वाकली, माझ्या मागलीही खाली वाकली. मी आपला उभं राहिलो होतो. ते मागचे लोक म्हणतात हो खाली वाका ना. मी म्हटलं का हो? पुढची वाकली ना. मी म्हटलं त्याची वस्तू पडली म्हणून तू वाकलाय, तुम्ही कशाला वागता पहिलं सांगा. म्हणून ज्ञानोबांचे एक पद आहे, अर्जुना आगा माते निरुणी भजन, ते वायाचे गा आणि आन, कर्माचे डोळे ज्ञान निर्दोष आहे. की आपण जे कर्म करतो आहोत ते वेदबाह्य आहे का वेद मान्य आहे, ते विहित आहे का निषिद्ध आहे, ते काम्य आहे का प्रायचित आहे, बघून करायला पाहिजे. नित्य आहे का नैमित्य काही. तर थोडक्यात मी बारकावा सांगतो. काम्य प्रायचित कधीही मनुष्यानं कर्म करायचं नाही आणि नित्य नैमित्तिक चुकवायचं नाही. काम्य कर्म का करायचं नाही? सारखी माणसं देवाला हात जोडतात, धनांदी, भार्यांदी, पुत्रांदी. कारण तुम्ही आम्ही जन्माला तेवढे तुमचं आमचं अदृष्ट नशीब प्रारब्ध बांधून दिलेलं आहे. ललाटीचे लिहिले ना मोडिता का हे केले, काळे गोरे पण धुतले फिटवून येणे. नाही फिटणार महाराज. तुम्ही दुधानं कितीही आंघोळ घाला कावळ्याला, तो पांढरा होत नाही, प्रारब्ध बदलत नाही. म्हणून महाराजांचा एक अभंग आहे, जेथे जावे तेथे
तू मला सांगा की नवा हा कपाळ नशीब अदृष्ट प्रारब्ध आम्ही कुठं जरी गेलो बदलत नाही. त्याला एक 2 प्रमाण आहेत बघा. अदृष्ट झाली या उदासो पालटे श्रीमंतीचा विलासो का पुनवे पाटे शीतांशू पालटे जैसा भाग्याचे निभडशे उद्यमाचे निमिषे संपदात अपयशे घर घे. आपलं जर अदृष्ट प्रतिकूल असेल तर पौर्णिमेपासून अमावास्येपर्यंत चंद्र कधी मोठा होत नाही. आहे ते निघून जाईल. आणि अनुकूल असेल तर त्यात प्रगती होईल. म्हणजे आपलं प्रारब्धावरती आहे सगळं. म्हणून काम्यकर्म करायचं नाही आणि कधीही निषिद्ध कर्माचं फल जे प्रायश्चित्त आहे ते कधी घ्यायचं नाही. मात्र नित्य नैमित्तिक चुकवायचं नाही. हे कर्मातलं लिचांड आहे. पण असा एकच मार्ग आहे भगवंताचं नामस्मरण कुणी कुणी घ्यावं. त्यात काय काय वर्णन केलं आहे. या रे लहान भल तेदारी नर करावा विचार न लगे चिंता कोणाशी. सकळाशी येथे सकळाशी म्हणजे कशा कशाला ते बघा. हां काही माणसं कुठेही लावतात सकळाशी येथे. ते आमचे गुरुजी सांगायचे. STमधून प्रवास चालले होते. ड्रायव्हर गाडी चालत होता. हे सगळे पॅसेंजर उठले आणि ते टिअरिंग काढून घ्यायले. ड्रायव्हर म्हणले काय करता. सकळाशी येथे सकळाशी येथे कुठेही कळायला पाहिजे महाराज. फक्त भगवत नामस्मरणासाठी. त्यामध्ये पुण्यवान असेल पापी असेल. नामस्मरण असं एक साधन आहे. त्याला वेदाची मान्यता आहे. नाम जपयज्ञ परम बाधू न शके स्नानादी कर्म नामे पावन धर्माधर्म नाम परब्रह्म वेदार्थी. वेदाची मान्यता आहे. नामस्मरणाला काळाचे वेळेचं काही बंधन नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही. दोन्ही पक्ष म्हणजे हे पक्ष नव्हे. तुम्ही शुक्ल पक्षात घ्या कृष्ण पक्षात घ्या आणि कधी घ्या. बैसले अठाई म्हणता राम राम काय होय श्रम आयशे सांगा. बसले ठिकाण जरी म्हटलं तरी काय बिघडत नाही. कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. आंघोळ न लगे तोंड धुवावे राम म्हणता चाले. यज्ञ पाऊला पावले एक राम म्हणून जर पाय टाकला एक यज्ञ होतो. नामस्मरणाचं फल आहे. म्हणून महाराजांनी म्हटलं त्याचे नाम धरा कंठी न करी अनेक साधन. करू नका म्हटलं साधन. असं का म्हटलं असेल. आपल्या संप्रदायामध्ये वाद आहेत महाराज. ज्ञानानं मोक्ष नामानं मोक्ष का कर्मानं मोक्ष. वाद म्हणजे मतं मांडलेली आहे. बरं नामानं मोक्ष नाही म्हणावं तर तुकोबारांचं वाक्य आहे मुखी नाम. महाराज खोटे होते काय. मोक्ष हा ज्ञानानंच आहे. पर ते ज्ञान प्राप्तीसाठी पहिलं साधन कोणतं असेल तर नामस्मरण आहे. नामस्मरण ही पहिली पायरी आहे. नामस्मरणानं चित्त शुद्ध होतं अंतःकरण शुद्ध होतं. एक महाराजांचं प्रमाण आहे. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले काम क्रोधे केले कोणतं घर. हे घर ते 3ऱ्या अध्यायाच्या शेवटी वर्णन केलं आहे बघा. कामेश क्रोधेश रजोगुणा समुद्भवा महाशनो महापापमा विद्ये नमीह वैरिनम. हे ज्ञान निधीचे भुजंग विषय दरीचे वाघ भजन मार्गीचे मांग मारक जे हे. आगीविन पोळीती चिखलीविन रोविती पाशिकून गोविती दोरेविन बांधिती. हे कवनाजोगे न होती आतोटपणे वस्ती चैतन्याचे शेजारी ज्ञानाचे एकाहारी. हे महामारी आवर्ती ना. त्यांचं वर्णन केलं. राहतात कुठं ते जिथं हृदयात राम राहतो त्या ठिकाणी हे राहतात. यांना घालवायसाठी नामस्मरण. अजून एक अभंग आहे बघा. ओले मृतिकेचे मंदिर आत 6 जन उंदीर. 6 जन म्हणजे ह्याच्याविषयी ज्ञानेश्वर तो अखंड अध्याय आहे बघा. दैवा असुर संपत्ती योग. असुरी दोष 6 सांगितले. दैवी गुण 26 सांगितले. पण 26 हे 6 जण भारी पडतात. म्हणून ते घालवायसाठी शुद्ध अंतःकरणासाठी एक नामस्मरण गरजेचं आहे. आता ते कसं घ्यावं काय घ्यावं संतांचं अनुकरण करायला पाहिजे. माझी मल झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला असे. गोविंद गोविंद म्हणा लागल या छंद मग गोविंद ते काया भेद नाही देवा तया. महाराज ठाम सांगतात आम्ही नामाचे धारक
नाम असे अभंग आहे. आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार अनेक, सर्व भाव एक विठ्ठलचे प्रमाण. भाव बळी घालू कास, लज्जा चिंता दौडू आस. पायी निध्यास मन उदास विष्णूचे, भय नाही जन्म घेता मोक्ष सुखाहनु लाता. आता मोक्ष सुखाहनु लाता इथलं पद असं आहे, हे बोलणं ज्ञानोत्तर भक्ताचं आहे. जन्मभावरूप मोक्ष प्राप्त होणं म्हणजे सकळ दुःखाची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती हा शब्द आहे. अंतिम गंतव्य आहे आपल्या संप्रदायामध्ये ज्ञानाचं. कारण नाथ महाराजांचं भागवतामध्ये एक प्रमाण आहे, सगळ्यांच्या मनातलं ओळखणारे संत महात्मे. सगळ्यांचे प्रयत्न ऐहिक जीवन असो पारमार्थिक जीवन असो कशासाठी आहे? मज लागे दुःख व्हावे ऐसे कोणी भाविना जीवे. मला दुःख प्राप्त व्हावं म्हणून कोणी जीव प्रयत्न करत नाही. सगळ्यांच्या सुखासाठी आहे. सुख हे आपलं स्वरूप आहे. हे मृत्यूलोकामध्ये मनुष्य देहामधून ओळखून घेणं गरजेचं आहे. परंतु गंमत चिंतनामध्ये आहे, मोक्ष प्राप्त झाल्यानंतर स्वरूपवान जर आपण झालो तर भजन त्या ठिकाणी करता येत नाही. म्हणून 12व्यात 2 ओव्या आहेत बघा. हे विश्वचे माझे घर ऐशी मती जयाचे स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला. हे त्याने विश्व अवघा देव मानला आहे. परी याही वरी पार्था माझे भजने असता, तया ते मी माथा मग कुठं करे तिथलं चिंतन आहे ते. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव म्हणजे देवभक्तामध्ये वास्तव अभेद कल्पित भेद मानून भक्तीतला आनंद लुटता येतो. म्हणून त्यांनी म्हटलं मोक्ष सुखा हनू लाता तुका मने सत्ता निकट करू शेवेशी. असा असणार नामस म्हणून ते भगवंताला प्रिय आहे म्हणून भरपूर अभंग आहेत. नको वैकुंठीचा वास आहे तया सुखानाश, अद्भुत हरस कथा काळी नामाच्या. तुझ्या नामाचा महिमा तुझं नकळे मेघ श्यामा, तुका म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी. देवा ऐकही विनंती मज नको रे हे मुक्ती, तया इच्छा गती हेची सुख आगळी. या वैष्णवांचे घरी प्रेम सुख इच्छा करी, रिद्धी सिद्धीद्वारी कर जोडणी तिष्ठती. असा असणारा नाम महिमा महाराजांचं म्हणणं आहे. शुद्ध अंतःकरणाला एक हेतू आहे. शुद्ध अंतःकरणामध्ये ईश्वराचं प्रतिबिंब मोठ, त्याला ईश्वर कृपा म्हटलं. ईश्वराचं कार्य आहे श्रीगुरूंची भेट घालून देणं. त्यानंतर गुरुकृपेनंतर शास्त्रकृपा आहे आणि अंतकृपेनंतर मग बोलणं आहे. मी वासुदेव तत्वता, मी वासुदेव वासुदेव अशी अवस्था प्राप्त होण्यासाठी पहिलं साधन कोणतं असेल? नामस्मरण. मग आता मी वासुदेव ही अनुभूती आली, दिसणार कोण आहे हे समजतंय. श्री वासुदेव ऐसा प्रतिरसाचा वतला भाव, भक्ता माझे राव ज्ञानिया तोची. वर्णन त्यांनी केलं आहे. म्हणून अनेक न करी साधन कष्ट शिका वायावीन. का कष्ट करतोस? भगवंताचं नाम घ्या असं महाराजांचं एक सांगणं आहे. त्यांनी पुढं असं वर्णन केलं आहे. आपल्याकडं भरपूर म्हणजे पुराणं आहेत, ग्रंथसंपदा एवढी आहे कुठल्याही संप्रदायामध्ये नाही. मी मग तुम्हाला सांगितलं एकट्या माऊलींचे 5 ग्रंथ आहेत. गाथा 4500, ज्ञानेश्वरी 9000, भावार्थ रामायण म्हणजे भागवत 18000, भावार्थ रामायण 36000. एवढं वाङ्मय आपल्याकडं आहे. 4 रामायण आहे. वाल्मिकी रामायण आहे, भावार्थ रामायण आहे, वशिष्ठ रामायण आहे, तुळशी रामायण आहे. महाभारताचे 10 भाग आहेत आणि मग भागवताचे 12 स्कंद आहेत. त्यापैकी 11व्या स्कंदावरती शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी भाष्य. एवढं जगाच्या पाठीवर ज्या संप्रदायामध्ये वाङ्मय आहे तो संप्रदाय म्हणजे आपला आहे वारकरी संप्रदाय. आपल्याला त्याचा अभिमान पाहिजे, पण माणसांना अभिमान नाही. तुकोबांची कांता हे अभिमान आमचा नाही. कोणते ज्ञान महाराज पर पंचम वेद म्हटलं आहे. आम्ही नेहमी सांगतो महाराजांच्या अभंगाच्या पहिल्या प्रमाणाचा अर्थ शेवटच्या प्रमाण लागू झाला पाहिजे आणि ध्रुपद हे प्रत्येक प्रमाण लागू झाला पाहिजे. याला महाराजांचे अभंग म्हटलं. ते अभंग नव्हे ती अक्षरे देखा, ब्रह्म साम्राज्य दीपिका, अर्जुन लागी चितकळिका उजळ्या. म्हणजे अक्षर नाही, तिथं वेद आहे तो महाराज.
वर्णन आपल्याला कळायला पाहिजे. म्हणून महाराजांचं म्हणणं आहे कष्ट करू नका. आता आपल्याकडे पुराण आहेत ना, भरपूर त्यांची नावं काय आपल्याला पाठ नाहीत, पण एकूण 18 पुराण आहेत, 6 शास्त्र आहेत, विचारसागरामध्ये 12 दर्शनकार आहेत, काही काही वर्गांचं त्यांनी म्हणणे मांडलेलं आहे. असा एक वर्ग आहे. कशाला पाहिजे भजन पूजन, उगा आपलं लोक जागतात लोक, हे वाढावे संतान, घरी व्हावे धनधान्य, लिहावे खावे बरे, असावे सदैव, हिच धरी हाव संसारिक. अहो कुणी मोक्ष मोक्ष वेगळं सांगितलं, देहतोची आत्मा, भोजन ते भक्ती, मरण ते मुक्ती. फक्त ही मतं मांडली आहेत. कुणी देह आतमध्ये चारवाक आहेत, कुणी मन आतमध्ये चारवाक आहेत, कुणी इंद्रिय आतमध्ये चारवाक आहेत, कुणी देहाला आत्मा म्हणतो, पण ही सगळी मतं खोडून काढली. देह नाशवंत आहे, आत्मा शाश्वत आहे. कुणी मन आतमध्ये चारवाक म्हटलं, मन विकारी आहे, आत्मा निर्विकार आहे. कुणी इंद्रिय आतमध्ये चारवाक म्हटले, आत्मा निर्विकार आहे, इंद्रिय विकारी आहेत. ही सगळी मोडून या नाना मते देती सिद्धांत सौरसून, असा सिद्धांत देणारे संत महात्मे श्रीगुरु आहेत. आपलं वाङ्मय आहे, आपला वेद आहे. आणि म्हणून तिने वर्णन करताना वर्णन केलं आहे, जरी सगळी पुराण निर्माण झाली असली तरी 18 पुराणाची पोटी त्याचं एक त्यांनी सार काढलं. नामावी नाही गोठी, नामाशिवाय काही त्यांनी सांगितलं नाही. किती जरी पुराण वाचली आणि आम्ही काय केलं तर शेवटी त्यांचं एक महात्म्य कोणतं असेल, म्हणजे सार कोणता असेल, नाम आहे. सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे. अजून एक प्रमाण आहे, सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी, मनकारे मनकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे, पतित पावन साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे, बाप रखुमा देवरुसाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे. अजून तिने एक प्रमाण लिहिलं आहे बघा, देखे सारासार विचारिता, भ्रांती ते पाही असारता, सार ते स्वभावता नित्य जाणे. म्हणजे सार काय असेल, जे कधी नाश पावत नाही त्याला सार म्हटलं. असं कोण असेल तर एक भगवान परमात्मा आणि त्याचं नाम, अंडज जारज उद्भिजाटे नाम नाटे ठाई. म्हणून त्यांनी वर्णन केलं. 18 पुराणाचे पोटी, नामाविनाही गोठी, गीता जेने उपदेशली तेही विटेवरी माऊली, तुका म्हणे सार धरी वाचे हरिनाम उच्चारी, न करी अनेक साधन कष्ट शिकावायावी.
अनेक साधन गीताजेने उपदेशिली तीही विटेवरी माऊली अभंगातलं पुढचं प्रमाण आहे. थोडस आजच्या दिवसाला महत्व आहे. गीता पुण्यतिथी नवा जयंती, ज्ञानेश्वरी जयंती असं गीता ही जयंती आहे. आता कधी निर्माण झाली, कुणासाठी झाली, का निर्माण झाली, सगळी जर कारणं बघितली तर काही मंडळी बरोबर वर्षासहित सांगतात, सांगता येत नाही. कृत, त्रेता, द्वापार, कली 4 युग प्रचलित आहे. नरसिंह अवतार कृतयुगामध्ये, राम अवतार त्रेतायुगामध्ये, भगवान कृष्ण द्वापार आणि तुळशीहार गळा कासे पितांबर हा अवतार आहे. पर एका एका अवताराला किती किती म्हणजे युगाला वर्षे आहेत. अनादि म्हटलं आहे. ज्ञानोबरायांचा 5वा ग्रंथ आहे अमृत अनुभव. त्यात एकूण 10 प्रकरण आहेत. पहिलं प्रकरण आहे ते शिवशक्ती समावेशन, ब्रह्म, माया, विठोबा, रखुमाई, प्रकृती, पुरुष. त्यातलं एक अधिष्ठान आहे, एक अध्यस्त आहे. कीर्तनामध्ये बुवा पहिल्यांदा विठोबा रखुमाई म्हणतो, मधल्या चालीला विठोबा रखुमाई, आणि कीर्तन झाल्यानंतर जय विठ्ठल. रुक्मिणी कुठे गेली मग? कधी चिंतन केले का नाही? असं विठोबा रखुमाई म्हणजे ब्रह्म, माया, प्रकृती, पुरुष. त्यातलं एक अध्यस्त आहे, एक अधिष्ठान आहे. अधिष्ठान कधीही नाश पावत नाही. वक्त्यानं विचार अंती श्रोत्यांना अधिष्ठान पटवून द्यायचं. अध्यस्त ज्यावेळी निघून जातं, जय विठ्ठल, जोपर्यंत जात नाही तोपर्यंत कीर्तन चालू, अशी मर्यादा आहे ना त्याला. ते प्रकृती पुरुष आहे. त्या प्रकरणामध्ये ज्ञानोबरायांनी एकूण 6 गोष्टी अनादी सांगितल्या. ब्रह्म किती वर्षापूर्वी? अनादी.
त्यावर अध्यस्त रूपानं जगताची संगती लावण्यासाठी जमिनीला धरलेली माया किती वर्षापूर्वीची, अनादी. हे जगत निर्माण झालं तो तियेशी शिवला नाही, मायेनं त्याच्या सत्तेवर निर्माण केलं आहे. किती वर्षापूर्वी, अनादी. 3 झाले. ब्रह्म अनादी, माया अनादी, ब्रह्म माया संबंध अनादी. जीव सुखरूपासून आपल्याला दुःखरूप समजतो अनादिकालापासून. माया विशिष्ट चैतन्य ईश्वर तो सगुण रूपाला आकारला किती वर्षापूर्वी, अनादी. आणि जीवेश्वर भेदसुद्धा अनादी आहे. त्यामुळं फक्त आपल्याला एवढं सांगता येईल, द्वापार युगामध्ये भगवान परमात्म्याने अर्जुनाला भगवद्गीतेचा उपदेश केला. आता त्याच्या पुढचं हे कलियुग आहे. मग ते किती वर्षापूर्वी काय सांगता येईल. आमचे गुरुजी सांगायचे कलियुगाचं आयुष्य 4,32,000 वर्षे. आता किती वर्ष झाली, 5,500. अजून किती वर्ष आहेत. मग गीता सांगितली कधी, कसं सांगायचं महाराज. या कलियुगा माझे विपरीत होईल पुढे, मोठे मोठे पर्वत उडून जातील, 18 पगड जाती एकी ठिकाणी जेवतील. या कलियुगाची ऐकावी थोरी, पुत्र होईल पित्याचा वैरी, भ्रताला सोडून घरोघरी हिंडतील नारी. 5 वर्षाची बाळा भ्रतार मागेल, 6 वर्षाची नारी गर्भीण राहील. त्या काळात ते आता कुठं घडायला लागलं महाराज. 8 वर्षाच्या मुलीनं शाळेमध्ये मुलाला जन्म दिला, पेपरला छापून येतो. मुलाकडून बापाचा पेपरला छापून येतो. म्हणजे पुत्र होईल पिते, हे घडायला लागलं आहे. संतांची वाणी कधी खोटी होणं शक्य नाही. असं असणारं कलियुग आहे. परत द्वापारयुगामधलं वैभव जर आपण बघितलं तर त्यामध्ये भगवंतांनी 2 गोष्टी प्रामुख्याने केल्या आहेत. एक गीता सांगितली अर्जुनाला आणि एक भागवत सांगितला उद्धवाला. भागवताचं असं कथानक आहे, अर्जुनाचा नातू अभिमन्यूचा मुलगा परीक्षिती, त्याला ऋषींचा शाप होता म्हणून 7 दिवसात शुकाचार्याने त्याला भागवत सांगितलं. तर त्याने श्रवण केला, त्याला फल मिळालं, जन्म नाही रे आले. आणि इथं अर्जुनाला भगवद्गीता सांगितली. एक प्रमाण आहे बघा, अर्जुनाची पांती जे परिस्नी योग्य होती तीही कृपा करुणे संती अवधान द्यावे. हे दोन्ही ग्रंथ मनुष्यानं गीता भागवत करीती श्रवण, श्रवण करा असं म्हटलं. याचं एकच कारण आहे, 9विधा भक्तीमध्ये 1 नंबरची भक्ती कोणती असेल, श्रवण भक्ती आहे. मंत्रेची वैरी मरे तरी वाया का बांधावी कटारे, रोग जाय दूध साखरे तरी निंब का पियावा, तैसा मनाचा मारून करिता इंद्रियाशी दुःख न देता, मोक्षाशी येता श्रवणाची माझी मोक्ष प्राप्त होतो. म्हणून हे दोन्ही ग्रंथ श्रवण सांगितले आहेत. त्यापैकी एक ग्रंथ म्हणजे भगवद्गीता आहे. आमचे बापू महाराज तळाशीकर सांगायचे 18 पर्व महाभारतापैकी भीष्म पर्वामधील कृष्ण अर्जुन संवाद म्हणजे भगवद्गीता आहे. यामध्ये 4घांचा संवाद आहे. पहिला श्लोक आहे तो राजयोवाच आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवा मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. पहिला शब्द आहे धर्म, मग सांगितलं त्याने. आणि शेवटचा श्लोक आहे संजय वाच. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयो भूतिर्ध्रुवानी तिर्मतिर्मम. आता त्या राजाला पहिल्या श्लोकामध्ये त्यानं प्रश्न विचारला आहे, हे संजया, माझ्या बंधूची मुलं दोघांची मिळून युद्धासाठी गेली. कुठं गेली? धर्मक्षेत्रे. क्षेत्र म्हणजे ठिकाण आहे. ठिकाण कसलं आहे? धर्माचं. विजय कुणाचा होणार? धर्मानं वागणाऱ्यांचा. परंतु आतून हे आंधळा बाहेरून हे आंधळा असल्यामुळं त्याला कळणं म्हणून एवढं जवळजवळ 700 श्लोक सांगायची वेळ आली. तरी तो म्हणतो आहे शेवटी, सांग संजया,
या युद्धात विजय कुणाचा होईल? तो म्हटला याचं अन्न सेवन केलं आहे, याच्या मुलांचा परवेला खपणार नाही म्हणून त्यांनी फिरवून सांगितलं. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका, असले की जीव, गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे. हे सगळं सांगितलं. आणि मग जिथं देव आहे त्या ठिकाणी त्याचे भक्त आहेत, धर्म आहे, न्याय आहे, नित्य आहे, सत्य आहे, इथं भगवंताचं वास्तव्य असतं, तिथं भक्त असतात. ही दोन्ही ज्या ठिकाणी त्या ठिकाणी विजय आहे. तुझे मुलं कुठं आहेत तुझं बघ म्हणून सांगितलं. याला गीतेचं भविष्य म्हटलं आहे संजयाचं. आता गंमत चिंतनामध्ये असे आहे, भगवद्गीता हे आपल्याला दोन्ही बाजूनं प्रतिपादन करता येते. एक त्याच्यामध्ये प्रसंग आहे द्वापारयुगामधला युद्धाचा, सगळ्यांना माहिती आहे. पहिल्या अध्यायापासून जर आपण बघितलं तर अर्जुन विषयायोग, सांख्ययोग, निष्काम कर्मयोग, ज्ञानकर्म संन्यास योग, परत कर्म संन्यास योग, कुंडलिनी योग. इथंपर्यंत भगवंतांनी फक्त अर्जुनला कर्म सांगितलं. तिथून पुढं 12व्या अध्यायातल्या अद्वेष्टा सर्वभूताना या श्लोकापर्यंत भगवंताने अर्जुनाला उपासना सांगितली. आणि 15वा अध्याय हा ज्ञानकांडाचा कळसाध्याय आहे. 16वा अध्याय भगवंतापर्यंत आम्हाला पोचू देत नाहीत कोण असतील तर ते आसुरी संपत्ती वर्णन केलं. श्रद्धेला फार मोठं संप्रदायामध्ये एक महत्त्व आहे. सात्विक श्रद्धा, राजस श्रद्धा, तामस श्रद्धा. शास्त्रकार असं वर्णन करतात, ज्ञान प्राप्त व्हायचं असेल तर अंगी सत्वगुण पाहिजे, ज्ञान टिकायचं असेल तर अंगी वैराग्य पाहिजे, आणि ज्ञान जर शोभून दिसायचं असेल तर आपल्याकडं उपरती पाहिजे. हे शास्त्रीय सिद्धांत आहेत. भरपूर सिद्धांत आपल्याला थोडंसं व्याख्यानपणे सांगता येतात. तिथंपर्यंत आपली मन बुद्धी केवढी पोचली यावरती ज्ञान अवलंबून असतं. अंतःकरण विशेषण मानलं जीव आहे, तेच अंतःकरण उपाधी मानलं साक्षी आहे, आणि तेच अंतःकरण उपलक्षण मानलं तर ब्रह्म आहे. ही सगळी त्या शास्त्रीय विचारसागरातली काही व्याख्या आहेत, अमृतमधल्या व्याख्या आहेत. मग आम्ही कोण आहोत हा पुढे प्रश्न राहतो. भागवतामध्ये 13व्या अध्यायामध्ये एक चिंतन आलं आहे. ब्रह्मदेवाची 4 मुलं, सनक, सनकादिक, सदानंद, सनतकुमार. त्यांनी बापालाच प्रश्न विचारला, मी कोण हे पहिलं सांगा. मग ते ब्रह्मदेवाला जमना, कारण ब्रह्मदेवाला एक काम दिलं आहे, फक्त आपण प्रजा उत्पत्ती करायचं काम करायचं. त्या ब्रह्मदेवानं मुख्य देवाला विष्णूला शरण गेले आणि भगवंताने हंसाचं रूप घेतलं आणि त्यांना उपदेश केला आहे, असं भागवतामध्ये चिंतन आहे. मी कोण आहे, मी कुठून आलो आहे म्हणून ज्ञानोबरांचा एक अभंग आहे बघा. मी कोण हा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मग मी महाराज आहे, मी गरीब आहे, मी श्रीमंत आहे, मी रूपवान आहे, मी काळा आहे, मी गोरा आहे, मी पुण्यवान आहे, मी पापी आहे, का मी स्वरूपानं देव आहे. मी स्वरूपानं देव आहे त्याचं एक उत्तर आहे. ती अनुभूती प्राप्त होण्यासाठी हे सगळं चिंतन आहे. म्हणून त्या अर्जुनाला इथंपर्यंत सांगितलं आहे हा एक भाग आहे. आणि दुसरा भाग असा आहे, त्यामध्ये 3 भाग आहेत, कर्म, उपासना, ज्ञान. आणि दुसरा भाग असा आहे, त्यामध्ये महाभारतामधला एक प्रसंग आहे युद्धाचा. 2 बाजू आहेत, एक धर्माची, अधर्माची. 7 आक्षेपिणी. उभ्या जगाला माहिती होतं पांडव कधीही वाकडं वागत नाही. किती संख्या होती? 7 आक्षेपिणी. आणि अख्ख्या जगाला माहिती होतं की कौरव हे परपीडा करतात. किती संख्या होती? आता हे असंच आहे महाराज, जीव तोडून ही माणसं सांगतात, संख्या कमी. 1.25 लाख माणसं कीर्तनला होती. कळलं नव्हे? एवढ्या ओळखामध्ये झालं. कुणीकडं मी मुद्दाम सांगतो, परखड बोलणारा मी वारकरी आहे. काही लोक म्हणतात तुम्ही लोकांचं बोलतो. काय गरज लोकांची बोलायची? रामभावरात काय बोलतात बघा. रामभावरातांचं ऐकून बघा तुम्ही ना ट्वीट. नाही संप्रदाय असा महाराज गुळगुळीत. तुका म्हणे सत्य सांगे येवत रागे तिथे नाही भीडभार. तुका म्हणे साना थोर मुंगे आणि राव आम्हा सारिकाचे जीव. तुकोबारांची वाक्य आहेत ना. किती सांगू तरी न ऐकती. तुम्ही भागवत कडून बघा. पाहुणी मनुष्यपणा जो न साधी ब्रह्मज्ञाना लांडा गर्धब जाना. काय माई गेली होती भूतापाशी नामाविन मुख सर्पाचे ते बीळ. ही भाषा काय सामान्य आहे का महाराज? पण वक्ते आमचे डळमळतात हे बोलायला. वास्तविक चोरून नाही बोलायला पाहिजे महाराज. संतांचे विचार हे समाजापर्यंत पोचले पाहिजे, कारण ते आपल्याकडे निरोप आहेत. तुका म्हणे म्हणजे धाडीले निरोप. आणि जर वक्ता हे ठेवून चोरून दोष आहेत वक्त्याला महाराज. कीर्तन हा गौण भाग आहे. तुमचा अदृष्ट प्रारंभ तुमच्या संघ बांधून दिलेला आहे. आमचं डोंगरात गाव आहे, एक म्हातारा आहे, ते कायम वाटोवर बसतं. आम्ही खाली निघालो म्हटलं, ते म्हातारा म्हणते बुवा किती जरी पळालास तरी पळसाला पानं बदल होत नाही ना महाराज. हे प्रारब्ध नशीब आमचं आहे. प्रयत्नामध्ये परमार्थ आहे महाराज. परमार्थ हा प्राप्त करून घ्यावा लागतो. कथा कीर्तनात जावं लागेल, ज्ञानेश्वरी वाचावं लागेल, एकादशी उपवास धरावं लागेल, पंढरपूरला जावं लागेल. हे वैभव आहे आपल्या संप्रदायामधलं. म्हणून त्यांनी उपदेश करताना त्या काळामध्ये कमी संख्येनं पांडवांच्याकडं, जास्त संख्येनं कौरवांच्याकडं. सगळे आचार्य द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कृपाचार्य कुणाकडे होते? कौरवांच्याकडं. एकटा फक्त भगवान परमात्मा होता पांडवांच्याकडं. फक्त तुम्हाला पहिल्या अध्यायातला एक प्रसंग सांगतो आणि मग भगवद्गीता चालू होते पुढं. दोन्हीकडले सैनिक जमलेले होते.
शिष्टाई सगळी संपलेली होती. शिष्टाई म्हणजे कळतं नव्हे, जुनी जाणती माणसं फार हुशार होती, म्हणजे आताची आडाण नाही मला म्हणायचं. पूर्वीची माणसं एखाद्या चावडीच्या कट्ट्यावर बसली, मंदिरात बसली तर कोणा तंटा असेल तर तो मिटवायचा, गुन्हा गोविंदाने माणसं नांदायची. आता साखरे महाराज आमचे सांगतात नारदांचे वंशज जास्त. कळतं नाही तुम्हाला हे? आता भगवंतांनी शिष्टाई केली आहे, घे सगळं तुला राज्य अर्जुन दुर्योधना, 5 गावं दे, मावळेसूच्या डोक्यावर देणार नाही म्हणून सांगितलं. मग युद्ध घडलं, प्रसंग आहे सगळ्यांना माहिती. पहिला अध्याय तिकडून कौरवाले, इकडून पांडवाले, ते धर्मयुद्ध होतं. त्यांनी शंख वाजवलं, दुधून बेवलं, रणशिंग फुंकलं, शत्रूला सावध करून मग मारायचं. शत्रूला सावध युद्ध सुरुवात होणार. त्या सगळ्यामध्ये एक आकर्षण होतं, ध्वजस्तंभावरी वानर. त्या रथाचा मालक आहे तो भगवान अर्जुन आहे. तो म्हणतो कृष्णाला, हे भगवान कृष्णा, मी कुणावर युद्ध करायचा मला कसं काय कळायचं, तुम्ही काय करा, दोन्ही सैन्याच्या मध्यभागी रथ नेऊन उभं करा. आता देव तो नाटकीच आहे ना, भोग भोगुनी ब्रह्मचर्य असा असणार तो भगवान कृष्ण, बाकीचे अवतार वेगळे. त्यांना बरोबर रथ उभं केला. त्याच्या समोर आजोबा होते, त्या अर्जुनासमोरचा गुरु होता आणि एक कृपाचार्य, त्यांना तो निहाळतो आहे. जेने पार्थो द्रोणाचा केला धनुर्वेजमध्ये तिला वधित याते, देवा ह्याला मारायचा. अहो या आजोबाने भीषण प्रतिज्ञा केली आमची कुळी सुखात राहावी म्हणून, याला मारायचं, नसं नका युद्ध. धनुष्यबाण फेकून दिलं आणि मग त्या दुसऱ्या अध्यायात सांख्य युगामध्ये सुरुवात केली सांगायला. आणि मग शेवटी 18व्या अध्यायामध्ये वेळेअभावी आपण पुढे जायचं. सांग अर्जुना. देव म्हटले सांग. अर्जुना माझं सांगून झालं, तुझं सांग, तुला कितपत पटलं सांग. त्यावेळी एक श्लोक लिहिला आहे, नष्टो मोहम स्मृतिर्लब्धा. देवा जो पहिल्या अध्यायामध्ये मोह होता तो सहकुट निघून गेला, तुम्ही युद्धाला पुढे हजर राहा, माझी तयारी आहे. आता आपण जे त्या भक्ताला दिलेलं आहे ज्ञान ते त्याला प्राप्त झाल्यामुळं आनंद झाला देवाला. भक्त ज्ञानी झाला तर देवाला आनंद होतो, शिष्य ज्ञानी झाला तर गुरुला आनंद होतो, मुलगा ज्ञानी झाला तर बापाला आनंद होतो, नाहीतर दोन्ही कुळ्या नरकाला. खरं आहे ना सगळं हे? आमचे बाप मला तळाशीकडे सांगायचे, मी परवा सांगितलं होतं, एखादा वारकरी जर झाला त्याचा आपण कोण होतो, गुरु. मग गुरुनं केलेलं निम्म पुण्य शिष्याला, शिष्याने केलेलं निम्म पाप गुरुला. काय शिकवलं शिष्याला सांग. बापाने केलेलं निम्म पुण्य मुलग्याला, मुलग्याला केलेलं निम्म पाप बापाला. काय संस्कार केलं सांग. आणि पत्नीनं केलेलं निम्म पुण्य पत्नीला, आणि पत्नीने केलेलं निम्म पाप कुणाला, पतीला. सांभाळी ताकद आहे तर मग विवाह करायचा नाही ना, असं श्रुती वर्णन करते महाराज. फार लिहिलं आहे, तुम्ही सगळ्यांनाही भागवत वाचला तरी भागवतच्या 5व्या अध्यायामधील 11व्या श्लोकावरती विवाह संस्थेचं कार्य सांगितलं आहे. जगातली एकमेव संस्था आहे विवाह संस्था. ती जर आपण सांभाळली ना तर तुमच्या पेपरला एकही बातमी छापून येणार नाही. हे बदलापूर, हे CM, हे विनयभंग, हे येतं ना, नाही छापूनणार. एवढं आपलं तत्वज्ञान आहे महाराज. माणसाला वागायचं कळलं ना. गीता भागवत कधी श्रवण असं का म्हटलं असेल, त्या भागवतीने सरळ लिहिलं आहे. हे जर व्यवहार त्या मुलाकडून घडला विवाह कार्यामध्ये, आयुष्यभरात तो सगळ्या माता स्त्रिया मानणार माते समान. हे संकल्प सोडून ते वधवून त्या ब्राह्मणाने घ्यायचं असतं. आता ती तसा मला काही कोणाचं काही बोलायचं नाही, पण ही संस्था एक नंबर एवढं मला माहिती आहे. त्यामुळे ही संस्था चालत नाही. आपल्या भारत देशामध्ये संस्कृती कमी आली, लोप पाऊत चालली, माणसं कशी वागू लागली, अराजक माजला आहे. त्यातून प्रबोधन म्हणून कथा कीर्तन आहे, त्यात सुद्धा गप्पा गोष्टी आल्या. मग हसणं खिदळणं आलं, नाचणं आलं, बागडणं आलं, मग ते काय सगळं ते तिकडं नाही आपलं वळायचं. पण गंमत चिंतनामध्ये असे आहे, त्यानं सांगितल्यावर देवाला आनंद झाला. एक भागवतामध्ये प्रमाण आहे, आमचे महाराज सांगायचे, पाहुनी मनुष्य देहाशी सुख झाले भगवंताशी, अधिकार ब्रह्मज्ञानाशी येण्याची देह मज प्राप्ती. उद्धवा तो मनुष्य देह बघून मला एवढा आनंद झाला. या मृत्यूलोकामध्ये हे 84 लाख जीवापैकी मला जर कुणी ओळखलं देव म्हणतात तर त्या मनुष्याला, म्हणजे मनुष्य बघून देवाला आनंद झाला. मग देव बघून मनुष्याला आनंद व्हायला म्हणून सांगा महाराज. राहायला तयार नाहीत पंढरपुरामध्ये. महाराज हीच आमची वारी आहे. खरं तर अष्टमीला दर्शन झाले, आंघोळ झाली, जावा काय जावा, निघाला वारकरी. थांबाय तयार नाही, इकडे ठासून सांगतो वाट पाहे उभा, थांबलास तर सांगशील नव्हे. थांबायला तयार नाही. वारीचा विधी फार मोठा आमचे महाराज सांगायचे. दशमीची आंघोळ नाही झाली तर दुसऱ्या दगड टाकायचा, हयात नाही म्हणून. आणि पौर्णिमेचा काला घेऊन मग वारीची सांगत आहे. विधी आहे महाराज प्रत्येक कार्यामध्ये. आम्ही तर रोज सांगतो आहे, आम्ही हरिपाठ करतो, आम्ही कीर्तन सांगतो, मी ऐकतो, काकडा नाट सारखं. पण फलापासून वंचित. फल काय आहे? दुःख निवृत्ती आणि सुखाची प्राप्ती. सुख नाहीच ना महाराज आपल्याकडे. आमचे महाराज सांगायचे 30 वर्षे महिन्याचा पायी वारकरी भेटल्याबरोबर डोळासं रडून लाल भडक झाला होतं. हेच काय वारीचं फल?
नाही, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, नका चरपडू घ्या रे तुम्ही, सर्व सुख द्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत असो. हे वैभव आहे ते आपल्या संप्रदायामधलं. आणि म्हणून त्यावेळी त्या देवाला आनंद झाला. देवाने अर्जुनला घेतला, आपल्या कवित घेतला. ये अर्जुना ये, आपल्या स्वरूपात विलीन करून घेणार. पण देवाला असं वाटलं, अर्जुन जर आता माझ्या स्वरूपात विलीन झाला, मी उद्या बोलायचा कुणाबरोबर? अर्जुना पुढचा प्रश्न विचार. त्याला देवभक्ताचं नातं म्हटलं हे भगवद्गीतेमध्ये बघायला मिळतं. मी तुम्हाला थोड्या प्रमाणात सांगितलं असेल देवाचं किती प्रेम अर्जुनावर होतं, अर्जुनाचंही प्रेम किती देवावर होतं. ती एक गंमत आहे. तिसऱ्या अध्यायामध्ये विवेक महाराज आहे. अर्जुनला ज्ञानी म्हणावा तर मला काही कळत नाही म्हणतो, आणि अज्ञानी म्हणावा तर बहुसाल नीती बोलतो आहे. ज्ञानी आहे का अज्ञानी, त्या दोन्हीच्या मधली जी अवस्था आहे ती अर्जुनाची होती, तशी आमची होती. म्हणून महाराजांचं एक वाक्य आहे, अर्जुनाचे पांती जे परिस्निया योग्य होती, तीही कृपा करुणे संती अवधान द्यावी. तुमचे महाराज सांगायचे भगवद्गीता कळायची असेल तर अर्जुन होऊन ऐकायला पाहिजे. मग कोणतरी असा एखादा म्हणेल मी अर्जुनचे कपडे घालतो, धनुष्यबाण घेतो, म्हणजे अर्जुन झाला नाही. अर्जुनाची बुद्धी धारण केली पाहिजे. अर्जुनाची बुद्धी कशी होती? सुमन होती, शुद्धमती होती, अनिंदक होती, अनन्यगती होती. म्हणून गौप्य हे तयाप्रती चावळजे सुखे, म्हणजे त्याला गुह्यज्ञान प्राप्त झालं. अर्जुनाची बुद्धी कुणाचीही निंदा करत नव्हती. हे त्यातलं वैभव आहे. म्हणून अष्टोमहम त्याने वर्णन केलं आहे. असा असणारा भगवद्गीतेचा आज तो जयंती दिवस आहे. म्हणून गीता ज्यानं उपदेशली आहे तीच मूर्ती आज विटेवर उभा आहे. द्वापार युगातच भगवान परमात्मा पंढरपुरामध्ये आहे. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळहुनी झाला येता, निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या आता म्हणत असे, नेनो ब्रह्म मार्ग चुकले, उघडे पंढरपुराशी आले, भक्त पुंडलिके देखिले उभे केले, विटेवरी तो हा विठोबा निधान. म्हणजे ब्रह्म वाट चुकलं. आता ज्ञानोबरांचा अभंग आहे तो, ब्रह्म निर्गुण निराकार आहे. वाट चुकलं कसं? पण संतांची भाषा कशी आहे बघा. त्याप्रमाणे पहिला शब्द आहे नेनो. आम्हाला काय माहित नाही नक्की ब्रह्म वाट चुकलं, पण नेनो मला तुम्ही निर्गुण निराकार मान्य आहे सगळं, मीही मलाही कळतं म्हणली माऊली, पण नेनो ते वाट चुकलं कसं चुकलं मला काय माहिती नाही. ते पंढरपूरला आलं, पुंडलिकानं बघितलं, विटेवर उभं केलं, ती ही मूर्ती विटेवरी माऊली म्हटलं आहे. आणि तोच भगवान परमात्मा प्राप्त होण्यासाठी एक साधन सांगितलं आहे. आणि न करी साधन कष्ट शिका वायावीन. तुका म्हणे सार धरी. आता सार काय आहे? सर्व साराचंही सार जर काय असेल, एक भगवंताचं नाम आहे. सारासार विचार करा. उठाउठी शब्द पटवून दिला आहे कुठं? आपल्या विचारसागरामध्ये. 50 पाकळ्यांचा बंच आहे, कमळाच्या पाकळ्या. एका पाकळीतून दुसऱ्या पाकळीमध्ये छेद करायचा आहे सुईचा. किती मिनटं लागतील? पाकळी कसली? कमळाची. छेद करा दोन्ही. मापता सेकंदही मापता येणार नाही, असं त्यांनी उठाउठी म्हटलं. नाम धरा कंठी विठोबाचे. ते भगवंताचं नाम आहे, ते आपल्या कंठात अखंड असावं. ते साराचंही सार आहे, आणि ते आपल्या अखंड जर मुखात असेल तर शुद्ध अंतःकरणानं आपलं चित्त शुद्ध होतं. एक विचारसागरामध्ये 2 मार्ग सांगितलेत, एक समसमुच्चय आणि कर्मसमुच्चय. त्यात त्यांनी कसं वर्णन केलं आहे? कर्म उपासनेनं मलदोष विक्षेप दोष निघून जातो. स्वरूप ज्ञान प्राप्त होण्यासाठी, अनुभूती येण्यासाठी हे 2 दोष निघून गेले. मग आता परत ब्रह्मज्ञान प्राप्त झालं आहे, अजून कर्म उपासना लागते का हो आपल्याला? असं ते एक विषय मांडला आहे. परत शास्त्रकाराने काय केलं आहे? समसमवाद्याचं मत तिने खोडून काढले, समसमुच्चयवाद्यांचं, आणि कर्मसमुच्चय जमीला धरला आहे. कर्मसमुच्चय म्हणजे पहिल्यांदा निष्काम कर्म, निष्काम उपासना, 2 दोष निघून गेले. त्याला आपल्या स्वरूपाची ओळख झाली. आता त्याला एकदा आपल्या स्वरूपाचं ज्ञान झालं आहे, तो आपला संबोधतो आहे मी वासुदेव म्हणून. आता त्या निष्काम कर्माची उपासनेची काही गरज राहिलेली शिल्लक नाही. परत समसमुच्चयवादी काय म्हणतात? एकदा ब्रह्मज्ञान प्राप्त झालं आणि परत जर बुद्धीत भ्रम निर्माण झाला तर होणं शक्य नाही. शास्त्रकारांचं एक मनोगत आहे. त्याप्रमाणे जर हे साराचं सार आपण जर मुखात नाम धारण केलं तर आपल्याला ब्रह्मज्ञानापर्यंत पोचता येतं. आणि हे सर्व समावेशक असल्यामुळं महाराजांचं म्हणणं आहे, अनेक न करी साधन कष्ट शिकावा यावीन ज्ञानेश्वर माऊली Ram
अनेक साधन